अंगणवाडी भगिनी गेले अनेक आठवडे या आंदोलन करतायत। बारामती लोकसभा मतदारसंघ जिथे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते, त्याही मतदारसंघात प्रत्येक तालुक्यामध्ये मी त्यांची भेट घेतलेली आहे। इंदापूरमध्ये आमच्या सगळ्या या भगिनी यांनी एक मोठा थाळीनादही केला होता आणि त्यानंतर मी माननीय मुख्यमंत्र्यांनाही विनंती केलेली आहे, त्यांना कॉन्टॅक्टही केलं, त्यांना ट्विटरच्या माध्यमातून पत्रही पाठवलंय, सगळं पाठवलंय आणि आज 3 तारखेपासून त्या ज्या आंदोलनालाही मुंबईत बसलेले आहेत। अतिशय गंभीर विषय आणि मला हा एकच प्रश्न या महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारला विचारायचा आहे की तुम्हाला कार्यक्रम घ्यायला, महाराष्ट्रामध्ये फिरण्यासाठी, स्वतःची मतं घेण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी, ईडी सीबीआय घरं फोडण्यासाठी याचा वापर करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे असतात। 50 खोके एकदम ओके हे ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। माझं म्हणणं आहे 50 खोके एकदम ओके नाही, इट इज नॉट ओके। आम्ही काही इथे विकलेले नाही आहोत आमदार खासदार, आणि हे जे झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय दुर्दैवी आणि गलिच्छ राजकारण होत आहे। या राजकारणातून या 200 आमदारांच्या ट्रिपल इंजिन खोक्याच्या सरकारने कधीतरी आमच्या या महिला भगिनींचा विचार केला पाहिजे। अर्ध्याहून जास्त या महिला, आमच्या या सगळ्या भगिनी या एकल महिला आहेत, त्या एकट्या काय जबाबदारी घेतात। ही सगळी जी आमची माऊली आहे ती घरी बघते, सासू सासऱ्यांचं करते, मुलांचं शिक्षण करते, औषध पाणी सगळं ही महिला बघते। आणि त्याचबरोबर तुमची आणि माझी अंगणवाडीतली मुलं काय विश्वासाच्या नात्याने लोक त्यांच्याकडे मुलं सोडून जातात। हे विश्वास आणि प्रेमाचं नातं आहे। आणि अशा आमच्या अंगणवाडी भगिनी यांना जर पगारवाढ देत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे। मला एक सांगा, मी एक छोटंसं उदाहरण देते। मी मेट्रोच्या विरोधात नाही, प्लीज हे अर्धवट बातमी दाखवू नका। मी विकासाच्या विरोधात नाही, मी मेट्रोच्या विरोधात नाही, पण एक छोटंसं उदाहरण देते। एकीकडे तुम्ही म्हणता आमच्या अंगणवाडी भगिनींना तुम्हाला द्यायला पैसे नाहीत, मग शहरातल्या मेट्रोसाठी, एका शहराच्या मेट्रोसाठी यांच्याकडे 10,000 कोटी रुपये आहे। एका शहरासाठी 14,000 कोटी रुपये, त्याच्यात किती शून्य देवालाच ठाऊक। मला असं वाटतं जर ह्या देशाच्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया एखादा निर्णय घेतला असेल, उच्च कोर्टाने दिलेला आहे, त्याच्यावर मला असं वाटतं आता माझ्यासारख्या व्यक्तीने बोलणं हे अयोग्य राहील, कारण का तो कोर्टाचा निर्णय आहे। नरेंद्र मोदी यांचं जे वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवरती सेल्फी पॉइंट सगळे लावण्यात आले आहेत, या संदर्भात याचिका टाकण्यात आली होती। आरटीआय होता, ज्या अधिकाऱ्यांनी आरटीआय संदर्भातली माहिती प्रोव्हाइड केली त्याची तडकाफडकी सरकारने बदली केल्याचं समजतं। मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का हा प्रश्न तुम्ही रेल्वेचा मांडलाय। मी पार्लमेंटमध्ये HRD डिपार्टमेंट, एज्युकेशन डिपार्टमेंटच्या मंत्र्यांना हा प्रश्न विचारला होता आणि ते म्हणले असं सेल्फी काही आम्ही सांगितलंच नाहीये। तेव्हा त्या MOS भारत सरकार मी ऑन रेकॉर्ड सांगितलं आम्ही असा काही GR काढलेला नाही। तो GR माझ्या हातात होता, तो मी पार्लमेंटमध्ये टेबल केलाय आणि तो मी सगळ्यांना दाखवलाय, इन्क्लुडिंग जे मंत्री, जे HRD मंत्रालयाचे शिक्षणाचे देशाचे मंत्री आहेत, ते ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये म्हणले मला माहिती नाही। शिरूरवरची हे जो महल आहे ना त्यांचा, तो फार दिवस टिकणार नाही, कारण का आमच्या महिला भगिनींचं दुःख फक्त मनातून नाहीये, ते पोटातलं दुःख आहे। एक महिलाच समजू शकते दुसऱ्या महिलेचं दुःख जेव्हा तिच्या पोटातून ते असतं। तिला तिच्या मुलांचा उद्या फी कशी भरणार, त्यांची मुलं शाळेत कशी जाणार, उद्या जेवणार काय। त्याच्यामुळे या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा मी जाहीर निषेध करते आणि पूर्ण ताकदीने एक महिला आणि महाराष्ट्राची नागरिक म्हणून आणि हा विषय राजकीय नाही आणि त्याच्यात आम्ही राजकारण आणणार नाही, पण कोणीतरी या राज्यात खरं बोललं पाहिजे। त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही सगळे आमच्या या महिला भगिनींबरोबर उभे राहणार। मुख्यमंत्र्यांशी याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट केला होता। 28 का 29 तारखेला इंदापूरमधून त्यांना पत्रही लिहिलं होतं ट्विटच्या माध्यमातून। एरवी एक छोटं ट्विट टाकलं की त्याची ट्रोल आर्मी आमच्या अंगावर येते। हे जर महत्वाचं ट्विट टाकलंय त्याच्यावर त्याच्याकडून एक शब्द अजून आलेला नाहीये, दुर्दैव आहे। त्याच्यामुळे मी या ट्रिपल इंजिन भ्रष्ट खोक्या सरकारचा जाहीर निषेध करते। तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। माझं एवढंच म्हणणं आहे, आज आमची महिला भगिनी ही रस्त्यावर उतरली आहे, तिच्या डोळ्यातले अश्रू तिला अनावर झालंय आणि तिचं दुःख हे आम्हाला बघवत नाहीये। त्याच्यामुळे आम्ही इथे सेवेसाठी आलेलो आहे। आई काय सत्तेची मक्तेदारी नाही कुणाची, आणि आलो म्हणजे सत्तेत असो असा आमचा अजिबात विचार नाही।
कुठेही बसलो तरी सत्तेत किंवा विरोधात आम्ही समाधानी आहोत, कारण का आम्ही राजकारणामध्ये कशासाठी आलोय, आम्ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आणि या देशाची राज्याची सेवा, आमच्या भगिनींची सेवा करण्यासाठी आम्ही राजकारणात आलो. एक राजकीय प्रश्न आहे. आज गैरसमयाचा पत्रकार परिषद घेतली आणि शरद पवारांवर थेट आरोप करताना 20,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. 58 लाखाचा फ्लॅट 14 लाखाचा फ्लॅट बीएमसी 58 लाखांना खरेदी करते. कुठे? एक म्हटले कुठला? प्रोजेक्ट आहे आणि शरद पवारांवर केलंय. प्रतापराव पवारांच्या अनुषंगाने त्यांना म्हटलेलं आहे की ते म्हणले शरद पवारांनी हे केलंय का प्रताप पवारांनी? काय म्हणले नक्की? प्रताप पवारांची कंपनी आहे आणि त्या कंपनीसाठी आरक्षण बदलण्यात आलं जमिनीचं. शरद पवार सत्तेमध्ये मला फार काही माहिती नसते या सगळ्यात, कारण का मी व्यवहारच करत नाही, त्याच्यामुळे मला माहिती नाही. मी या देशात सेवेसाठी आले. टायमिंग तर देखो. आणि ज्या पद्धतीने भ्रष्ट जुमला पार्टी, माझा आरोप आहे ती भारतीय जनता पक्ष होता, आज तो भ्रष्ट आहे, तो जुमलेबाज आहे आणि ती पार्टी आहे. मी तुम्हाला उदाहरण देते. भ्रष्ट जुमला पार्टीने माननीय आदरणीय मुश्रीफ साहेबांवर आरोप केले. त्यांच्यावर ईडी CBI सगळ्या अटॅक झाल्या. मला अभिमान आहे मुश्रीफ साहेबांच्या, ज्या आमच्या वहिनी आहेत त्यांचा, त्या 6 वाजता बाहेर येऊन लढल्या आणि त्या ईडी CBIच्या लोकांना सांगितलं माझ्या घरात घुसायचं नाही, माझ्या नातवंडांना दूध नाहीये. मान गए त्या माऊलीला, ज्या पद्धतीने ती लढली. त्यानंतर मुश्रीफ साहेब भारतीय जनता पक्षामध्ये च्या सरकारमध्ये आज आहेत आणि मला हा प्रश्न मी अनेक वेळा विचारलेला आहे की समरजित घाडगे आणि भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टी जवाब दो. तुम्हीच म्हणला होता भ्रष्ट जुमला पार्टीच्याच समरजित घाडगेंनी आरोप केला होता की हसन मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे आरोप आम्ही नाही केलेले, भ्रष्ट जुमला पार्टीच्या समरजित घाडगेंनी केलेले. आता त्या आरोपांचं पुढे काय झालं? मग जर ते आरोप जेव्हा आमच्या बाजूला होते ते खोटे होते का काय होते मला माहिती नाही. त्याच्यामुळे आज जर ते असतील तर भ्रष्ट जुमला पार्टीने नक्की ते केलं पाहिजे की तो आरोप खरा होता का खोटा. खरा होता तर ना खाऊंगा ना खाने दूंगा ऍप्लिकेबल पाहिजे, पण जर खोटा असेल तर समरजित घाडगे तुमचा भ्रष्ट जुमला पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की तुम्ही विरोधक होता म्हणून आम्ही खोटे आरोप केले. हा एकच उदाहरण आहे. अशी मी तुम्हाला 50 उदाहरणं देऊ शकते भ्रष्ट जुमला पार्टीची. त्याच्यामुळे आज भ्रष्ट जुमला पार्टीला आम्हाला बोलायचा कुठलाही अधिकार राहिलेला नाही. आणि आणखीन एक गोष्ट, माननीय आदरणीय देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहानी एक गोष्ट आम्हाला पार्लमेंटमध्ये सांगितली होती की जेव्हा एक बोट तुम्ही आमच्याकडे दाखवता तेव्हा 3 बोट तुमच्याकडे असतात. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की भ्रष्ट जुमला पार्टीनी याचा विचार करावा की त्यांनी या देशात डेटा काढून, तुमच्या चॅनलवर मी या सगळ्या बातम्या पाहिल्यात, काश्मीर टू कन्याकुमारी किती लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप भ्रष्ट जुमला पार्टीने केले. नंतर त्या ममता दीदींनी जसा तो वॉशिंग मशीनचं उदाहरण कलकत्त्याला दाखवलं, ताईंनी ममता दीदींनी काळा शर्ट काढला, बीजेपीच्या वॉशिंग मशीन मधून तो पांढरा झाला आणि काढला. हे सगळं या देशात आपण सगळे पाहतोय आणि अनुभवतोय.